हॅलो फ्रेंड्स, मी निर्मला लाईव्ह फिट अँड हेल्दी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःचा BMI स्वतः कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा स्वतःचं आयडियल वेट स्वतः कसं कॅल्क्युलेट करायचं याबद्दल चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की ज्या की वजनाच्या संदर्भात असणार आहेत, काही आहाराच्या संदर्भात असणार आहेत आणि काही तुमच्या या आयडियल बॉडी वेटच्या संदर्भामध्ये असणार आहेत, फॅटच्या संदर्भामध्ये असणार आहेत. तर तुम्ही काय करा, एक वही आणि पेन जवळ घेऊन बसा. म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता, कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जो काही मी गोष्टी सांगणार आहे यास काही गोष्टी स्वतःच्या माहितीसाठी नोट डाऊन करून घेऊ शकता. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, या ठिकाणी मी इव्हॅल्युएशनसाठी एका महिलेचा रिपोर्ट घेतलेला आहे. तर हे पहा, या महिलेचं जी उंची आहे, या महिलेची उंची आहे 160 सेंटीमीटर. बरोबर, या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये उंची दिलेली आहे 160 सेंटीमीटर. तर पहा, ही जी महिला आहे 160 सेंटीमीटर उंचीची आहे आणि महिलेचं वय आहे 29 वर्ष. 29 वर्षाची महिला आहे, 160 सेंटीमीटर उंची आहे आणि वजन किती आहे इथं वेटमध्ये बघा 57.2 एवढं या महिलेचं वेट आहे. तर आता या ठिकाणी बघा 160 हाईट आहे आणि 57 किलो एवढं वजन आहे. तर 57 किलो वजन आणि 160 हाईट ह्या व्यक्तीचा BMI किती येईल? तर BMI कसा कॅल्क्युलेट करायचा? तर BMI कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा या ठिकाणी एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा, या ठिकाणी कसं तुम्ही स्वतःचा BMI कसा कॅल्क्युलेट करायचा तर याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. हे पहा, या ठिकाणी हे वेट आहे. तर स्वतःचं वेट इथे टाकायचं आहे. BMI = वेट अपॉन हाईट स्क्वेअर हा फॉर्म्युला टाकून घ्यायचा आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठल्याही मशीनवरती एखाद्या तुमचं स्वतःचं वजन चेक करून घ्या. ते वजन इथं टाका. आपण तुमची जी काही हाईट असेल सेंटीमीटरमध्ये ती मीटरमध्ये कन्व्हर्ट करून घ्या आणि त्याला स्क्वेअर 2 करा आणि त्यानंतर जी काही मिळेल ती संख्या मिळेल ती तुमची स्वतःचा तुमचा BMI असणार आहे. तर इतकी सिंपल मेथड आहे BMI कॅल्क्युलेट करण्याची. तर पहा, BMI कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला समजलं असेलच. तर आता यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की आयडियल वेट कसं कॅल्क्युलेट करायचं. तर तुमचा BMI आणि तुमचं आयडियल वेट एवढ्या दोन गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे स्वतःला. तर पहा, या ठिकाणी मी तुमची हाईट इथे दाखवलेली आहे. पहा, या हाईटप्रमाणे 160 जर हाईट असेल तर आयडियल वेट कसं काढायचं ते शिकवणार आहे मी आता. 160 ही महिलेची हाईट आहे म्हणून महिलेसाठी 160 मधून 104 वजा करायचे. 160 मायनस 104 बरोबर किती आले? 56. म्हणजे जर 160 हाईट असेल तर त्या महिलेचं वजन किती असायला पाहिजे? तर 54. आता हीच हाईट जर एका पुरुषाची असती 160 तर आपण काय केलं असतं 160 अपॉन 102 आणि मग आन्सर किती आलं असतं? तर हे आन्सर आलं असतं 58. म्हणजे पुरुषांमध्ये 102 मायनस करायचे आणि स्त्रियांमध्ये काय करायचं तर 104 मायनस करायचे. तर आयडियल वेट कसं काढायचं आणि BMI कसा काढायचा एवढ्या सिंपल गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. तर कुठल्याही मशीनवरती आता हे जे चेकअप आहे हा चेकअप फॉर्म हा एका कराडा स्कॅन चेकअपवरती केलेलं चेकअप आहे. जपानीज टेक्निक आहे. तुम्हाला जर हे अशा पद्धतीचं चेकअप करून मिळणार असेल तर वेल, जर पॉसिबल नसेल तर तुम्ही कुठल्याही मशीनवरती तुमचं स्वतःचं वजन चेक करू शकता आणि वजन आणि उंचीच्या आधारे तुमचा स्वतःचा BMI तुम्ही काढू शकता. त्याचबरोबर तुमच्या उंचीच्या आधारे तुम्ही तुमचं स्वतःचं आयडियल वेटसुद्धा काढू शकता. तर पहा, आयडियल वेट किंवा BMI ह्या गोष्टींना एवढं महत्त्व का म्हणून आलेलं आहे. तर याचा जर विचार केला तर हे पहा, या ठिकाणी हे वजन 57 किलो 200 ग्रॅम आहे. या महिलेचं आयडियल वेट किती आलं होतं? 56 किलो असायला पाहिजे असं होतं. ॲक्च्युली 56 ते 60पर्यंत नॉर्मलमध्येच पकडलं जातं. 56 ते 60 किलो असायला पाहिजे. वजन किती आहे? 57 किलो 200 ग्रॅम. म्हणजे वजन काय आहे? नॉर्मल आहे. हे काही फारसं कमी नाही आहे किंवा फारसं जास्तही नाही आहे. वजन अतिशय नॉर्मल आहे. म्हणजेच हा एका नॉर्मल BMIचा रिपोर्ट आहे. म्हणजे नॉर्मल BMI किती असतो? तर नॉर्मल BMI असतो हा एक 20 पासून तर 23पर्यंत. हे पहा इथे दिलेलं आहे. नॉर्मल BMI 20 ते 23 इथं लेवल दिलेले आहेत. हे पहा, नॉर्मल BMI इथं तुम्ही जर बघितलं तर 18च्या कमी जर BMI असेल. आता BMI 18च्या कमी म्हणजे काय? वजन खूप कमी कॅटेगरीमध्ये असतं. खूप कमी जर कॅटेगरीतलं वजन असेल तर हे पहा इथं पाहू शकता तुम्ही. खूप कमी म्हणजे 18पेक्षा कमी जर BMI असेल. आता ह्या आयडियल वजनासाठी BMI किती आलेला आहे? 22.3. म्हणजेच BMI नॉर्मल आहे. पण जर माल न्यूट्रिशन सेकंड कॅटेगरीमध्ये असेल, जर बिलो 18 जर BMI असेल
तर काही काही प्रॉब्लेम्स होतात ते इथे दाखवलेले आहेत. अनरेक्झिया, बुलमिया, ऑस्टोपेरोसिस, ब्रेकडाऊन्स, मसल मास एक्सेट्रा, म्हणजे असे खूप सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात जर तुमचा जर जो काही BMI आहे तो जर 18पेक्षा कमी असेल तर. त्याचप्रमाणे जर 18 ते 20च्या मध्ये जर BMI असेल तर काय होऊ शकतं, माल न्यूट्रिशन सेकंड कॅटेगरीमध्ये हे येतं. इथं सुद्धा बरेच असे प्रॉब्लेम्स होतात. तर इथं कुठले कुठले प्रॉब्लेम्स होतात बघा. इथं सांगितलेलं आहे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, वीकनेस, क्रोनिक इटिंग, स्ट्रेस, एन्झायटी, त्याच्यानंतर काही रिप्रोडक्टिव्ह हार्मोनल डिसफंक्शन्स, म्हणजे असे जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत हे कुठे होतात, हे 18 ते 20च्या BMI असणाऱ्या ठिकाणी हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यानंतरचा जो BMIचा पॉईंट आहे हा काय आहे, तर नॉर्मल BMI. नॉर्मल BMI किती असायला पाहिजे, तर हे पाहिजे सांगितलेलं आहे 20 ते 23. येते लक्षात. 20 ते 23 हा एक नॉर्मल BMI आहे. या ठिकाणी हे नॉर्मल BMI आहे. तर नॉर्मल BMI मुळे काय काय फायदा होतो तर तो आपण इथे बघणार आहोत. हे पहा, नॉर्मल मेन्स्ट्रुएशन सायकल राहतं लेडीजमध्ये, पाळी वेळच्या वेळेवर येते आणि स्ट्रेस हँडल करण्याची क्षमता वाढलेली असते, गुड एनर्जी लेवल्स असतात, व्हायटॅलिटी, त्याच्यानंतर इम्युनिटी पॉवर चांगल्यापैकी असते, फिजिकल कंडिशनसुद्धा चांगली असते, एकूण आरोग्य उत्तम असतं. म्हणून हा BMI नॉर्मल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. BMI नॉर्मल असल्यामुळं बाकीचे सगळे शरीराचे त्रास काय होतात तर कमी होऊन जातात. त्यानंतर बघा इथं तिसरी गोष्ट जी दाखवलेली आहे, तर ह्या त्याच्यानंतर BMI जेव्हा नॉर्मल लेवल संपून जातं, म्हणजेच अबाव 23 जर BMI झाला तर 23 ते 25 ठिकाणी काय होतं, हा ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये जातं. ओव्हरवेटच्या कॅटेगरीमध्ये गेलं की हळूहळू प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तर वजन वाढल्यामुळे काय काय प्रॉब्लेम होतात, वजन वाढल्यामुळं फटीग, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम, जे काही रक्त आहे ते शरीरामध्ये व्यवस्थित प्रोव्हाइड न होणं, किंवा रक्तवाहिन्यांच्यामध्ये आतल्या बाजूला चरबी साठणं, म्हणजे ही अशी तुमची रक्तवाहिनी आहे आणि ह्या रक्तवाहिनीमध्ये असं इथं चरबी साठते, अशी इकडनं दोन्ही बाजूनी साठून एक दिवशी ही अशी पूर्ण ब्लॉक होऊन जातं. याच्यामुळे ब्लॉकेजचे प्रॉब्लेम, हृदयाचे प्रॉब्लेम, हे असे सगळे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. हे जेव्हा वजन वाढायला लागतं आणि चरबी वाढायला लागते त्यानंतर हे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे वजन वाढू न देणं किंवा चरबी मेंटेन ठेवणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. तर हे पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जर जे काही फर्स्ट कॅटेगरीमध्ये एवढे प्रॉब्लेम स्टार्ट होतात, त्यानंतर जर 25 ते 28च्या दरम्यान जर BMI असेल तर हे ओबेसिटी फर्स्ट ग्रेडमध्ये येतं. याच्यामध्ये सुद्धा डायबिटीज, हायपरटेन्शन, कार्डिओस्क्युलर डिसीजेस म्हणजेच हृदयाचे प्रॉब्लेम, ब्लड क्लोट्स, म्हणजे मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं रक्त जागेवरती येणं, त्याच्यानंतर स्ट्रोक, जॉईंट प्रॉब्लेम्स, अर्थरायटिस, गुडघ्यांमध्ये होणं, किंवा स्पाईनचे प्रॉब्लेम म्हणजे हाडांचे प्रॉब्लेमसुद्धा इथून पुढे स्टार्ट होतात. कारण काय होतं तर हाडांना ओझं येतं, वजनाचं जास्ती प्रमाणामध्ये वजन कॅरी ऑन करावं लागतं. तर काय होतं याच्यामुळं शरीरावरती ओझं निर्माण होतं, हृदयावरती सुद्धा एक्स्ट्रा वजनाचं प्रेशर येतं. तुमचं हृदय हे प्रत्येक 20 किलो वजनासाठी 1 लिटर रक्त रोजच्या रोज प्युरिफाय करत असतं. मग तुमचं जर 10 किलो वजन जास्त असेल तर तुमच्या हृदयावरती 10 लिटर एवढ्या रक्त एक्स्ट्रा शुद्ध करण्याचं प्रेशर असतं. याच्यामुळं काय होतं पुढे जाऊन BPचा त्रास, त्याच्यातूनच डायबिटीजचा त्रास. हे बघा, पुढच्या जी काही सेकंड कॅटेगरी आहे 28 ते 30 जो काही BMI असणार आहे हे ओबेसिटी सेकंड ग्रेडमध्ये गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय डायबिटीज, कॅन्सर, आग्निया, हार्ट अटॅक, त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे प्रिहॅबिलिटीस, अर्थरायटिस, स्ट्रोक, हे सगळे प्रॉब्लेम्स इथे गेल्यानंतर वाढत जातात. तर बघा, तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर याच्यामुळं काय होते तर जे काही आजार आहेत, आजारपण म्हणजे थोडक्यात एक्स्ट्राचं वजन म्हणजे आजारांना आमंत्रण असं थोडक्यात तुम्ही म्हणू शकता. ओव्हर 30 जर का BMI असेल तर ही अतिशय डेंजर कॅटेगरी आहे. ज्या लोकांचं वजन 30 किलो एक्स्ट्रा असेल ते ह्या कॅटेगरीमध्ये येतात, ओबेसिटी ग्रेड 3. तर बघा, वजन कसं कॅल्क्युलेट करायचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. तुमच्या उंचीच्या म्हणजे उंचीनुसार तुमचं वजन असायला पाहिजे. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे, मॅक्झिमम रिस्क ऑफ डायबिटीजची रिस्क खूप जास्त झालेली आहे. कॅन्सरचं प्रमाण, थरावर थर चरबी साठून कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं, हार्ट डिसीजेस होऊ शकतात, हृदयाचे विकार जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, वेनच्या आतमध्ये चरबी वाढणं वगैरे हे प्रकार इथून स्टार्ट होतात. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, प्री मॅच्युअर डेथ. इतकं स्पष्ट इथं सांगितलेलं आहे की प्री मॅच्युअर डेथ कधी होते
तर ही प्रीमॅच्युअर डेथचं प्रमाण कधी वाढणार आहे, ओव्हर 30. इतकं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की काय काय होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर तुमच्या फॅमिली डॉक्टरांना जाऊन विचारलं की वजन जास्त असल्यामुळे किंवा ओव्हर 30 जर का BMI असेल तर काय होऊ शकतं, तर ते तुम्हाला अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतात. अशा व्यक्तीचे डोळे कधी दवाखान्यामध्ये उघडतील ही ती व्यक्ती स्वतःसुद्धा सांगू शकत नाही. तर काय व्हायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि वजन हे मेंटेन ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर पहा, आता या ठिकाणी मी तुम्हाला हा रिपोर्ट जो काही हा महिलेचा रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट मी एक्सप्लेन करणार आहे. तर याच्यामध्ये बघा, या महिलेचं जे काही वजन आहे, हे वजन आहे 57.2 म्हणजेच नॉर्मल वजन आहे. बॉडी फॅट्स आहेत 31.2. ॲक्च्युली बॉडी फॅट्स किती असायला पाहिजे, तर ह्या 30 ते 35च्या दरम्यान असायला पाहिजेत बॉडी फॅट्स. तर ह्या बॉडी फॅट्स हाय लेवलला आहेत ॲक्च्युली. एवढ्या बॉडी फॅट्स नसायला पाहिजे, ह्या थोड्याशा कमी असायला पाहिजे. फिजरल फॅट म्हणजे काय, तर जी काही तुमचं लिव्हर असेल, किडनी असेल, हे जे काही तुमचे ऑर्गॅन्स आहेत, हे सगळे ऑर्गॅन्स एका विशिष्ट प्रकारच्या फॅटमध्ये गुंडाळलेले असतात, ज्याला फिजरल फॅट म्हणतात. आणि हे फिजरल फॅट किती असायला पाहिजे नॉर्मली, तर हे असायला पाहिजे साधारणपणे 3 ते 8पर्यंत नॉर्मल असतं. 5च असायला पाहिजे ॲक्च्युली. 5च्या पुढं गेलं की हे 3 पॉईंट जे आहेत ते हाय रिस्कचे आहेत. याच्या पुढं आपण याला टाईम बॉम्ब म्हणतो. अशा व्यक्तीचे डोळे कधी दवाखान्यामध्ये उघडतील ती व्यक्ती स्वतः सांगू शकत नाही आणि त्या व्यक्तीचे फॅमिली डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाहीत. त्यामुळे तुमचं जे काही व्हिजरल फॅट आहे हे 8च्या आतमध्येच असायला पाहिजे. हे 8च्या आतमध्ये असणं इतकं महत्त्वाचं का आहे, तर हे जेव्हा 8च्या पुढं जातं व्हिजरल फॅट म्हणजे काय, पोटातली चरबी. साधीसुधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट जर काही असेल तर व्हिजरल फॅट म्हणजे पोटातली चरबी. ही पोटातली चरबी जर 8% पुढे जर गेली तर काय होतं, अशा व्यक्तींचं फक्त 1 कप चहा पिला तरीसुद्धा वजन वाढतं किंवा 1च गुलाबजाम खाल्ला तरीसुद्धा वजन वाढतं किंवा अशा व्यक्तींनी फक्त थोडंसं जरी काहीतरी खाल्लं तरीसुद्धा या व्यक्तींचं वजन हे वाढत राहतं. आणि म्हणून काय असतं, तर हे जे काही व्हिजरल फॅट आहे हे मेंटेन असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींचं हे व्हिजरल फॅट 0.5 असतं काहींचं, तुम्ही हे कराडा स्कॅन चेकअप करून तुमचं व्हिजरल फॅट किती आहे ते समजून घेऊ शकता. व्हिजरल फॅट 0.5 असेल किंवा व्हिजरल फॅट जर 1 असेल किंवा व्हिजरल फॅट 1.5 असेल किंवा 2 असेल, हे जेव्हा अशा पद्धतीचं व्हिजरल फॅट असतं तेव्हा अशा लोकांचं वजन जेवण केलं, कितीही प्रमाणामध्ये जेवण केलं तरी वाढत नाही. कारण काय असतं, हे व्हिजरल फॅट कमी असतं. अशा व्यक्तींमध्ये हे व्हिजरल फॅट वाढणं खूप गरजेचं असतं. म्हणजे यांना काय म्हणतात की सोन्याचा घास खाल्ला तरी अंगी लागत नाही, असं नॉर्मली आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये. तर हे व्हिजरल फॅट ज्यांचं कमी आहे त्यांनी कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही आणि हे व्हिजरल फॅट ज्यांचं जास्त आहे त्यांनी थोडंसं जरी खाल्लं तरी पटकन त्यांचं वजन वाढतं. म्हणून हे व्हिजरल फॅट ना कमी असून चालत नाही किंवा जास्त असूनही चालत नाही, ते मेंटेन असावं लागतं. आणि मेंटेन जेव्हा असतं हे अशा पद्धतीने साधारणपणे किती 2 पासून ते किंवा 3 पासून ते 7पर्यंत 5पर्यंत असावं. हे नॉर्मल व्हिजरल फॅट आहे. ह्या महिलेचं व्हिजरल फॅट नॉर्मल आहे, वेटसुद्धा नॉर्मल आहे. फॅट थोडंफार एक्स्ट्रा आहे पण शक्यतो हा नॉर्मल रिपोर्ट आहे. मी जो काही दाखवते तो हा एक नॉर्मल रिपोर्ट आहे. तर पहा, हा जे व्हिजरल फॅट आहे हे व्हिजरल फॅट मेंटेन असणं किंवा कमीत कमी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्हिजरल फॅट कसं काउंट करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. हे कराडा स्कॅन मशीनवरती कॅल्क्युलेट करता येतं आणि हे एक जापानी टेक्निक आहे. तर हे व्हिजरल फॅट जे काय आहे हे स्वतःचं व्हिजरल फॅट हे ज्यांचं कमी असेल त्यांनी कसं वाढवायचं, तर त्या व्यक्तींनी रोज साधारण 2 चमचे तूप खावं किंवा बाकीचं जर काही गोष्टी असतील फॅटी पदार्थ, ऑइली पदार्थ जास्तीत जास्त खावेत. तुम्ही जर नेटवरती सर्च केलं तर हाऊ टू गेन द वेट, वजन वाढवण्यासाठी फक्त एकच फॉर्म्युला आहे, ईट मोर अँड मोर. तुम्ही जास्तीत जास्त जितकं खाता तितकं जास्तीत जास्त वजन वाढत राहतं. पण तुम्ही जास्तीत जास्त जे काही खाताय ते अंगी लागणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. अंगी लागण्यासाठी हे व्हिजरल फॅट जे आहे हे मेंटेन असणं महत्त्वाचं असतं. तर मी तुम्हाला डे बाय डे वजन कसं वाढवायचं किंवा कसं कमी करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. सध्या तुम्ही फक्त रिपोर्ट, आयडियल वेट किंवा नॉर्मल BMI काय असेल हे सगळं फक्त या व्हिडिओमधून आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हे जे काही व्हिजरल फॅट आहे हे नॉर्मल आहे. त्यानंतर या महिलेचा BMR आहे, म्हणजेच बॉडीतल्या ह्या एनर्जी लेवल्स आहेत त्या किती आहेत, 1224. ॲक्च्युली ह्या ज्या काही एनर्जी लेवल्स आहेत ह्या खूपच कमी आहेत. तर नॉर्मली किती असायला पाहिजे, साधारण महिलांमध्ये 1800 आणि पुरुषांमध्ये 2000 एवढ्या ह्या एनर्जी लेवल्स असायला पाहिजे. एवढ्या एनर्जी लेवल्स ज्या महिलेच्या असतात ती महिला तुम्हाला चुकूनही कधी दिवसा झोपलेली दिसणार नाही. या महिलांना थकवा, कंटाळा खूप कमी येतो आणि या महिला भरपूर वेळ काम करू शकतात, फ्रेश असतात आणि कामासाठी सदैव तत्पर असतात. अशा महिलांचं वजन 100 किलो जरी असलं
तरीसुद्धा ही महिला कामाला सदैव तत्पर असते किंवा फ्रेश असते जेव्हा हा BMR एवढा 1800 असतो. आता हा इथं खूपच कमी आहे BMR, म्हणजेच एनर्जी लेवल्स कमी आहेत. अशा महिलांचा प्रॉब्लेम काय होतो किंवा अशा पुरुषांचा बद्दलसुद्धा तेच आहे, पुरुषांसाठी काही वेगळं नाही आहे. तर पुरुष असेल किंवा महिला असेल, BMR जर कमी असेल तर असे लोक लवकर थकतात. दिवसाची सुरुवात झाली की अर्धा दिवस संपला कुठं नाही तोपर्यंत त्यांना लगेच थकवा येतो, थोडा वेळ झोपावंसं वाटतं किंवा शरीर एनर्जेटिक राहत नाही. म्हणून हा जो काही BMR आहे हा BMR नॉर्मल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट आहे BMIचा. तर इथं बघा BMI दाखवलेला आहे 22.3. तर मी तुम्हाला आत्ताच BMI सांगितलेला आहे. BMI किती असायला पाहिजे नॉर्मली, हा 20 ते 23 पर्यंत असावा. 22.3 आहे, नॉर्मल BMI आहे, व्यवस्थित आहे. त्यानंतर बघा या महिलेचं वय मी तुम्हाला सांगितलं होतं 29 वर्ष आणि इथं किती दाखवलेलं आहे 30 वर्ष. तर पहा हे जे काही 29 वर्षाची महिला आहे या महिलेचं वय 1 वर्षाने एक्स्ट्रा दाखवतं आहे मशीनवरती. कारण काय आहे, तर कारण आहे की हे थोडंसं एक्स्ट्राचं फॅट आणि लो एनर्जी लेवल्स आणि थोडंसं एक्स्ट्रा फॅट आणि वजनही मेंटेन आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण थोडंसं फॅट एक्स्ट्रा असल्यामुळं जे काही बॉडी एज आहे ते थोडंसं लेथर्जिक ज्याला आपण म्हणू शकतो की आहे त्यापेक्षा थोडंसं पुढे दाखवतं आहे. हे जे बॉडी एज आहे हे आपल्या बॉडी एजशी मॅच होणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या शरीराचं वय काय आहे, आपल्या पोटातली चरबी किती आहे किंवा आपलं जो काही BMR किती आहे, आपला BMI किती आहे, टोटल बॉडी फॅट्स किती आहेत, आपलं वेट किती आहे, हे सगळं माहिती करून घेण्यासाठी तुम्ही जपानीज पद्धतीचं कराडा स्कॅन करून घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर जमणार नसेल तर तुम्ही कोणत्याही मशीनवरती स्वतःचं वजन चेक करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही काय करा, स्वतःचं वेट गेन प्रोग्राम स्वतःच्या पद्धतीने चालू करा. मी तुम्हाला घरगुती पद्धतीने वजन कसं कमी करायचं आणि वजन कसं वाढवायचं हे शिकवणार आहे. तर घरगुती पद्धतीने घरच्या घरी कसं वजन कमी करायचं किंवा मेंटेन कसं ठेवायचं किंवा स्वतःला फिट कसं ठेवायचं याबद्दल डे बाय डे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर माझ्याबरोबर कनेक्ट राहा. आणि पहा मी आता पुढच्या ज्या पद्धती सांगणार आहे, तर इथे काय म्हटलेलं आहे की टोटल बॉडी फॅट्स ह्या किती दाखवलेल्या आहेत 26.1. 26.1 म्हणजे किती, ह्यात 10% एक्स्ट्रा म्हणते. या महिलेच्या अंगावरती 10% पूर्ण शरीरावरती फॅट एक्स्ट्रा आहेत. त्यानंतर पोटाचा पोर्शन आहे हा ट्रंक पोर्शन ज्याला आपण म्हणतो, तिथं दाखवलेला आहे 22.6 + 10 म्हणजे इथंसुद्धा 10% चरबी एक्स्ट्रा आहे. त्याच्यानंतर बघा 43.7 + 10 इथेसुद्धा 10% फॅट एक्स्ट्रा आहे हातांवरती आणि पायांवरती काय म्हटलेलं आहे 38.7 + 30 पायांवरती 30% चरबी एक्स्ट्रा आहे. याचा परिणाम काय होऊ शकतो, तर लवकर थकवा येणं, चालताना दम लागणं किंवा पायांना गोळे येणं असे त्रास चालू होतात. म्हणून हे जे काही फॅट आहे हे कमी असायला पाहिजे. इथं सगळीकडे इक्वल असायला पाहिजे होतं, पण इथं सगळीकडं +10 +10 +30 वगैरे आहे. तर याच्यामुळं काय होतं की थोडंसं बॉडी लेथर्जेटिक राहते, फॅट थोडंसं कमी होणं गरजेचं आहे. आणि फॅट नॉर्मल पद्धतीने कसं कमी करायचं हे मी तुम्हाला डे बाय डे शिकवणार आहे. तर बघा या फॅट्सचं झाल्यानंतर आपल्याला पुढचं मसल्सचा रिपोर्ट पाहायचा आहे. तर इथून पुढे ह्या मसल्स स्टार्ट होतात. पहा इथे मसल्स पूर्ण बॉडीवरच्या ज्या मसल्स आहेत त्यांचं वेट किती आहे 25.3 - 30. मायनस म्हणजे काय, तर मसल्स ह्या 10% वीक आहेत पूर्ण शरीरावरच्या. ह्या मसल्स स्ट्रॉंग असायला पाहिजेत. तर इथे प्लसमध्ये यायला पाहिजे हे सगळे सायन्स, पण इथे मायनस आहेत म्हणजेच मसल्स वीक आहेत, म्हणजेच प्रोटीनची डेफिशियन्सी आहे. प्रोटीनचं काम काय असतं आहारामध्ये, तर जे काही तुमचं फॅट असेल हे एक्स्ट्राचं फॅट लूज करायचं काम करतं प्रोटीन. तुमचा मेंदू फक्त आणि फक्त प्रोटीन खातो, म्हणून प्रोटीनचा आहार व्यवस्थित असणं खूप जास्त गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुमचं हंगर कंट्रोल करायचं कामसुद्धा प्रोटीन करतं आणि तुमच्या मसल्स बिल्डअप करण्याचं कामसुद्धा प्रोटीन करतं. म्हणून आहारामध्ये प्रोटीन व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. पहा इथं सगळीकडे फॅट वाढलेलं आहे आणि सगळ्या मसल्स वीक आहेत. तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल पूर्ण शरीरावरती 10% मसल वीक आहेत, पोटाच्या पोर्शनवरती 30% मसल्स वीक आहेत, हातांच्या पोर्शनवरती 10% मसल्स वीक आहेत आणि पायांच्या पोर्शनवरती सुद्धा 10% मसल्स वीक आहेत. म्हणजे पहा ह्या अशा पद्धतीने हा रिपोर्ट तुमच्या लक्षात आला असेल. ऑल ओव्हर जर बघितलं तर या महिलेचा जो काही BMI आहे हा नॉर्मल आहे. BMI जरी नॉर्मल असला तरीसुद्धा काय झालेलं आहे, फॅट वाढलेला आहे आणि मसल्स वीक झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळत असेल आपल्या शेजारी पाजारी आपण ऐकतो की अजिबात वजन नव्हतं तरीसुद्धा हार्ट अटॅक आला आणि माणूस गेला. तर असं का म्हणून होतं, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की फेनच्या आतमध्ये चरबी वाढत असते, वरती तर दिसत नाही. माणूस पाहतो, माणूस काय म्हणतो खूप हेल्दी आहे, जास्त वजन नाही आहे, व्यवस्थित दिसतोय, पण ॲक्च्युअल बॉडीमध्ये फॅट किती गेन झालेला आहे तर हे म्हणजे चेकअप केल्याशिवाय कळत नाही.
तर हे जे काही फॅट आहे ह्या फॅटचा वेगवेगळ्या पद्धतीने त्रास होत असतो. हे फॅट कमी होणं आणि नॉर्मल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर ह्या रिपोर्टमधून तुमच्या लक्षात आलं असेल की नॉर्मल बॉडी फॅट आणि नॉर्मल बॉडी वेट. तर तुमचं आयडियल वेट कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. महिलांमध्ये काय करायचं, 104 मायनस करायचे हाईटमधून आणि पुरुषांमध्ये काय करायचं तर 102 मायनस करायचे हाईटमधून. ही हाईट सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, लक्षात घ्या. आणि BMI कसा काढायचा तर BMI तुमचं जे काही वेट असेल, वेट अपॉन तुमचं जे काही BMI आहे हा BMIचं काय आहे फॉर्म्युला तर वेट. तुमचं जे काही वेट असेल हे वेट इथं टाकायचं चेक करून. त्याच्या खाली आपण काय करायचं हाईट स्क्वेअरमध्ये, हाईट म्हणजे हाईटचा स्क्वेअर. ह्या एवढा एक फॉर्म्युला वापरून तुम्ही तुमचा BMI जो काही असेल तो काढू शकता. म्हणजे तुमचा आयडियल वेट आणि तुमचा BMI दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या असतील. म्हणजे एकूण आपण किती आपला हे जे काही इथले मी दाखवलेले आता मालन्यूट्रिशन फर्स्ट, मालन्यूट्रिशन सेकंड किंवा नॉर्मल, ओव्हरवेट, ओबेसिटी ग्रेड 1, ओबेसिटी ग्रेड 2, ओबेसिटी ग्रेड 3 या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण येतो हे तुम्ही स्वतः ॲनालिसिस करायचे आणि स्वतःला मेंटेन कसं ठेवता येईल ते बघायचे. तर पहा, याच रिपोर्टमध्ये मी तुम्हाला नॉर्मल हाईट आणि वेट इथं एक चार्ट दिलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहा इथे नॉर्मल हाईट आणि वेट दिलेला आहे. तर नॉर्मल हाईट आणि वेट बघा, जर 5 फूट हाईट असेल म्हणजेच 152 सेंटीमीटर जर हाईट असेल तर अशा महिलांचं वजन किती असायला पाहिजे 48 ते 52 किलो आणि पुरुषांचं किती असायला पाहिजे 50 ते 54 किलो. तर पहा इथे सगळे हाईट दिलेले आहेत. 5, 5.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 6 फुटापासून ते 6.3 इंचेसपर्यंत ज्यांची हाईट आहे म्हणजेच 191 सेंटीमीटर हाईट असणाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे आयडियल वेट इथे दिलेले आहेत. तर तुम्ही या रिपोर्टचा सुद्धा आधार घेऊ शकता. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमचं स्वतःची उंची किती आहे त्यानुसार आपलं वजन किती असायला पाहिजे ते तुम्ही बघू शकता. तर आता वजन वाढण्याची कारणं काय असतात. आपला जेव्हा आहार असेल हा आपल्या आहारामध्ये तेल वगैरे जर जास्त असेल, त्याच्यानंतर मीठ आपण वरून जास्त खात असेल, कच्चं मीठ, त्याच्यानंतर जर साखरेचं प्रमाण खूप जास्ती असेल, कार्बोज, पेस्टिसाइड, प्रिझर्वेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आहारामध्ये जास्त असतील म्हणजेच एक पदार्थ बनवायचा 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खायचा, अजिबात खाऊ नका. काहीही उपयोग नाही आहे. अशा पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट वाढलेलं असतं आणि सगळं न्यूट्रिशन हे मरून गेलेलं असतं. न्यूट्रिशन म्हणजे काय, तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट्स. तुमच्या बॉडीला डेली बेसिसवरती 114 टाईप्सचे विटॅमिन्स, एवढ्या टाईप्सचे विटॅमिन्स लागत असतात. आणि तुमचं जे काही वजन असेल त्या वजनाच्या 2 पट प्रोटीन. म्हणजे तुमचं वजन जर 60 किलो असेल तर तुम्हाला दररोज 120 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. 120 ग्रॅम प्रोटीन ही तुमची रोजची रिक्वायरमेंट आहे. मग ही रिक्वायरमेंट आपल्या आहारातून फुलफिल होती आहे का एवढाच विचार करायचा. जर होत नसेल तर आपला आहार परिपूर्ण नाही आहे असं समजून घ्यायचं. आणि एक परिपूर्ण आहार कसा घ्यायचा तर याच्यामध्ये प्रोटीन्स असले पाहिजे, विटॅमिन्स असले पाहिजे, मिनरल्स असले पाहिजे, फायबर असले पाहिजे, हर्ब्स असले पाहिजे आणि पाणी. मी सांगितलेलं सगळं केलं पण पाणी जर पिलं नाही तर रिझल्ट येत नाही. पाणी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या बॉडीमध्ये 70% वॉटर आहे आणि त्यामुळं तुम्ही दररोज 5 लिटर पाणी पिणं अपेक्षित आहे. तुमच्या प्रत्येक 20 किलो वजनाला रोज 1 लिटर पाणी लागतं. 20 किलो वजनाला रोज 1 लिटर एवढं पाणी लागतं. मग हे 20 किलोप्रमाणे तुमचं वजन किती आहे आणि आपण किती पाणी पिलं पाहिजे हे स्वतः कॅल्क्युलेट करा. पण जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर वेट लॉसच्या कॅटेगरीमध्ये अजून जास्त पाणी पिलं पाहिजे. म्हणजे 20 किलो वजनासाठी 2 लिटर एवढं पाणी पिलं पाहिजे. म्हणजे तुमचं जर वजन 60 किलो असेल तर तुम्ही किती पाणी पिलं पाहिजे 6 लिटर एवढं पाणी पिलं पाहिजे दररोज 6 लिटर एवढं पाणी पिलं पाहिजे. 20 किलो वजनासाठी 2 लिटर प्रमाणे 6 लिटर पाणी दररोज पिलं पाहिजे. पाणी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पाणी हे शरीराला आतून साफ करण्याचं आणि स्वच्छ करण्याचं काम करत असतं. हा जो काही आपला आहार आहे फॅटी, साल्टी, शुगरयुक्त, कार्बोज, पेस्टिसाइड, प्रिझर्वेटिव्ह. पेस्टिसाइड म्हणजे काय तर आपण जे काही भाज्या वगैरे आणतो आज मार्केटमधून ह्या प्रत्येक भाज्या फवारणी केलेल्या असतात. घरी आणून आपण त्यांना स्वच्छ धुवून घेतो पण ते काही गेलेलं नसतं. तुम्ही जर शेती वगैरे पाहिली असेल तर पहा शेतीमध्ये आज भाजीवरती फवारणी करतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच भाजी अशी मोठी होते आणि तिसऱ्या दिवशी लगेच मार्केटमध्ये येते. तर ही भाजी नॅचरल पद्धतीने ग्रोअप झालेली नसते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण नसतं आणि पेस्टिसाइड सगळे भरलेले असतात. तर असा जो काही आहार आपण खातोय याच्यामुळे शरीराचे जे काही आजारपण आहेत हे खूप जास्ती वाढलेले आहेत. काही ऑर्गॅनिक किंवा नॅचरल जर खायला मिळत असेल तर शक्यतो तेच खा. ह्या अशा आहारामुळे डायबिटीज, BP, हार्ट प्रॉब्लेम, कॅन्सर, स्ट्रोक, मालन्यूट्रिशन आणि ओबेसिटी
असे सगळे प्रॉब्लेम्स वाढत असतात. तर हे सगळे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी हा सगळा आहार कमी करावा लागेल आणि हा सगळा आहार वाढवून तुम्ही हेल्दी राहू शकता. फक्त वजन आयडियल असणं किंवा BMI नॉर्मल असणं म्हणजे हेल्दी नाही आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलेल्या रिपोर्टप्रमाणे तुमचं जे काही वजन आहे हे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणामध्ये आहे म्हणजेच लगेच तुम्ही हेल्दी आहात असं नाही आहे. तर तुमच्या शरीरातलं फॅट किती आहे हे मेजर करणंसुद्धा इथं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर पहा, एक नॉर्मल BMI असला पाहिजे. BMI किती असला पाहिजे स्वतःचा हा 20 ते 23च्या मध्ये असला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे पहा, इथं नॉर्मल बॉडी मास इंडेक्स दाखवलेला आहे. जो काही मी तुम्हाला BMI कसा कॅल्क्युलेट करायचा याचा फॉर्म्युला आहे, ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही स्वतःचा BMI स्वतः कॅल्क्युलेट करू शकता. तर BMI नॉर्मल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. वजन आयडियल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे फक्त एक्सप्रेस करण्यासाठी नाही आहे किंवा मी कसं दिसतोय किंवा मी कशी दिसते अशा पद्धतीने लोकांना दाखवण्यासाठी नाही आहे. तर तुम्ही स्वतः फिट राहण्यासाठी आणि एनर्जेटिक फील करण्यासाठी आहे. कारण तुम्ही जेव्हा फिट असता, एनर्जेटिक असता, तेव्हा तुम्ही कोणतंही काम करण्यासाठी तत्पर असता. कारण तुमचं जे काही शरीर आहे हे तुम्हाला साथ देत असतं. जेव्हा शरीराची साथ असते तेव्हा माणूस काहीही करायला किंवा कितीही कष्ट करायला तयार असतो. म्हणून तुमचं शरीर फिट आणि हेल्दी असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. हे पहा, इथे दाखवलेलं आहे की नॉर्मल BMI कुठला असतो. तर पहा, इथे अंडरवेट म्हटलेलं आहे 10 ते 18. 10 ते 18च्या कॅटेगरीमध्ये जर तुमचा BMI असेल 10 ते 18, तर हा BMI जो आहे हा अंडरवेट आहे. त्यानंतर 18 ते 24 जर असेल तर हा नॉर्मल BMI आहे आणि जर 25 ते 29पर्यंत असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात आणि अबव 30 जर असेल तर तुम्ही अतिशय डेंजर कॅटेगरीमध्ये आहात. ही ओबेसिटीची थर्ड ग्रेड आहे, हाय लेवल आहे. याच्यापेक्षा पुढे कधीही जाऊ नका. तुमचा BMI जो आहे हा नॉर्मल असला पाहिजे. नॉर्मल BMI हा 20 ते 23च्या दरम्यान असतो. हे परत लक्षात ठेवा. स्वतःचा BMI कॅल्क्युलेट करा, स्वतःचं आयडियल वेट कॅल्क्युलेट करा आणि स्वतःची बॉडी स्वतः मॅनेज करा. स्वतःचे डॉक्टर स्वतः बना. स्वतःचे डॉक्टर स्वतः बनणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचे डॉक्टर स्वतः बनता, स्वतःची काळजी स्वतः घेता, तेव्हा दुसरं कोणीतरी सांगण्याची गरज पडत नाही किंवा दुसरं कोणीतरी सांगेल आणि मग तुम्ही कराल किंवा तुम्ही रेग्युलर बेसिसवरती डॉक्टरांना भेट द्याल. तर ह्या गोष्टींमुळं काय होतं, खूप जास्ती वेळ जातो आणि रिझल्टसुद्धा अतिशय कमी निघतो. कारण कोणीतरी सांगतं आणि मग तुम्ही करता, अजिबात काही गरज नाही आहे. स्वतःचे डॉक्टर स्वतः बना, स्वतःला शिस्त लावा आणि स्वतःला पनिश करा. जर काही चुकलं तर स्वतःला पनिश करायला शिका. ह्या गोष्टी लाईफमध्ये इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल स्वतःचं आयडियल वेट कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा स्वतःचा BMI कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. स्वतःचा BMI, स्वतःचं आयडियल वेट स्वतः कॅल्क्युलेट करा. आपण किती ओव्हरवेट आहोत किंवा किती अंडरवेट आहोत हे स्वतः चेक करा आणि इथून पुढे रेग्युलर बेसिसवरती मी तुम्हाला वेट गेनचे किंवा वेट लॉसचे व्हिडिओज बनवून आणत राहील. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलंत म्हणून मी तुमची खूप आभारी आहे. लाईक करा. जर तुमच्या मित्रमैत्रिणींना काही कोणाला गरज असेल त्यांना व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण रेग्युलर बेसिसवरती. थँक्यू सो मच.